हे अध्यक्ष आलेत का? नाही विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब आता आले. जरा पुढे घेऊन डावीकडे उभी करा. रोल अध्यक्षांची गाडी. अध्यक्ष गेले का? कुठे? घ्या लवकर घ्या लवकर. चला चला रोल रोल रोल. चला लवकर आता. सर आज सुनावणी पार पडणार आहे. आज तुम्ही पहिल्यांदाच आज सुनावणीसाठी उपस्थित राहत आहे. कोण कोण असणार आहे सुनावणीसाठी आणि काय आज प्रामुख्याने घडेल? विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांच्या समोर आमची सुनावणी आज होणार आहे. आता थोड्या वेळाने ती सुरू होईल. माझ्या माहितीप्रमाणे समोरच्या बाजूने अर्ज वेळ मागणारा देण्यात आलेला आहे. अध्यक्षांच्या समोर त्याचाही निर्णय प्रलंबित आहे. त्याच्यावर अध्यक्ष देखील निर्णय घेतील. आपल्या बाजूने कोण वकील असणार आहेत? वकिलांची नावं माझ्याकडे नाही आहेत, पण माझी काही फारशी इंटरॅक्शन झालेली नाही वकिलांची. पण आता आज बसल्यावर चर्चा होईल. वकिलांची माझी भेट होईल प्रत्यक्ष. शरद संतानी म्हणून एक वकील आहेत, मला वाटतं. आणखीन काही वकील, एक दोन वकील आहेत. माझी अजून त्यांच्याशी फारशी इंटरॅक्शन झाली नाही. ते आता होईल. गैरसाक्ष आज पार पडेल? माहीत नाही आता काय प्रोसिजर काय हेच माहीत नाही. आता आत गेल्यावर कळेल काय प्रोसिजर आहे. एक महत्त्वाचं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत निर्णय आला, अशाच पद्धतीचा निर्णय येणं अपेक्षित आहे तुम्हाला येईल असं तुम्हाला वाटतं काय? सगळं असं आहे की आता हिअरिंग आज सुरू होणार आहे. प्रिज्युडाइज माइंडने आम्ही देखील पुढं जाणं योग्य नाही. आम्ही आमची बाजू मांडू. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य आहे. सर, काल महत्त्वाचं अध्यक्षांचा संपूर्ण निर्णय आल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी क्रिटिसिझम झालं की सुप्रीम कोर्टाने दिलेले गाईडलाईन्स त्या फॉलो करण्यात आल्या नाहीत. तुमच्या प्रकरणाच्या बाबतीत साधारण गोष्टी कशा पद्धतीने पुढे होत असतात? माहीत नाही. आता आमचे फॅक्ट्स शिवसेनेपेक्षा वेगळे असावेत असा माझा अंदाज आहे. डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर जी आहे ती करताना काही योग्य पावलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाकलेली होती. त्यामुळं थोडासा फरक आहे दोन्ही याच्यात. सुनील तटकरेंचं प्रतिज्ञापत्र आता समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना उल्लेख केला आहे की शरद पवार हे हुकुमशहा होते आणि काही जणांचं ते ऐकत होते आणि त्यामुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मी बघितलेलं नाही त्यांचं हे. पण शरद पवार साहेब सर्वांनाच बोलवून चर्चा करायचे आणि त्यात सुनील तटकरे पण असायचे अशी माझी माहिती आहे. आणि ते तर महाराष्ट्रात विधानसभा पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. त्या काळातही मला वाटतं की ते पवारसाहेब कसे काम करतात हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं पण मी त्यांचं ॲफिडेव्हिट अजून पाहिलेलं नाही. निवडणूक आयोगासमोर तुम्ही पक्षात कोणताही स्प्लिट नाही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती. तुम्ही वारंवार त्या संदर्भात वक्तव्य केलं. अध्यक्षांपुढच्या भूमिकेमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला कसं गोष्टी तुम्ही डिफ्रेंशिएट करा? निवडणूक आयोगाच्या समोरची जी केस आहे ती वेगळ्या पार्श्वभूमीवर होती. त्यानंतरच्या कालावधीत डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन्स आम्ही इथं फाईल केलेली आहेत. त्यावेळी दरम्यानच्या काळात काही विधानसभेच्या सदस्यांनी दोन्ही बाजूला ॲफिडेव्हिट दिलेली होती, काहींनी तिकडे काहींनी इकडे. त्यामुळं आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. त्यामुळं इथं भूमिका मांडत असताना आम्ही डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशनच दाखल केलेली आहे. काउंटर ॲफिडेव्हिट जे बऱ्यापैकी देण्यात आले काही काही आमदारांनी इकडे, पण आधी त्यांनी त्या ठिकाणी सही केलेल्या होत्या, त्यांनी काउंटर ॲफिडेव्हिट केले. असे लिगली स्टँड होतील अध्यक्षांसमोर तुम्हाला वाटतं? माहीत नाही. आता ते मी काही कायदेतज्ञ नाही आहे, पण ज्याला ज्या ठिकाणी राहायचं आहे तो त्या ठिकाणी थांबलेला आहे विधानसभेचा सदस्य. त्यांनी त्या बाजूने दिलेले आहेत. काही लोक तिकडे जाऊन इकडं देखील ॲफिडेव्हिट करू शकले आहेत, कारण पहिल्यांदा त्यांनी तिकडं केलेली ॲफिडेव्हिट ही त्यांच्या पूर्ण माहितीची त्यांना माहीत नव्हतं कशावर ते सही करतायत. त्यामुळे त्यांनी इकडे येऊन फेअर ॲफिडेव्हिट आमच्याकडे दिलेली आहे.
इंडिया आघाडीमध्ये आपण देखील आहात. तुम्ही महाविकास आघाडीच्या जागांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची बाजू मांडताय. किती जागांवर डिस्कशन झालेलं आहे आणि कधीपर्यंत जागा वाटप अंतिम जाहीर? आमची लवकरच पुढच्या 2-3 दिवसात बैठक होणार आहे इंडिया आघाडीची महाराष्ट्राची आणि त्यात प्रयत्न असा आहे, बहुतेक 25 तारखेला होईल. त्यावेळी प्रयत्न असा आहे की सर्व जागांचं वाटप जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. सर, ईशान्य मुंबईमधून 35 जागांवरचं एकमत झालं आणि नाही, आता जातो. तुम्ही विधानसभेचे माझं हिअरिंग आहे आणि तुम्ही एकदम लोकसभेत पोहोचला, असं कसं करता येईल? शेवटचा प्रश्न, 13 जागांवरती अजून डिस्प्यूट आहे आणि त्यावरती चर्चा सुरू आहे. 25 तारखेपर्यंत गोष्टी मार्गी लागतील असं वाटतं. 13 जागांच्यावर डिस्प्यूट, कशातच डिस्प्यूट नाही, कारण चर्चाच झालेली नाही. डिस्प्यूट व्हायला चर्चा व्हावी लागते. डिस्प्यूट व्हायला एकमेकाची मतमतांतरं समोरासमोर मांडावी लागतात. तशी एकत्रित कॉमन बैठक आमची झालेली नाही, जी 25 तारखेला होणार आहे. थँक्यू.